हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बघणार आहोत झटपट होणारे आणि तितकेच चविष्ट असे गव्हाचे पिठाचे घावणे. त्यासाठी आपण घेणार आहोत 1 टोमॅटो, 1 कांदा, 2-3 मिरची. कांद्याचे टरफल पटपट काढूया आणि चिरून सरसर घेऊया. कांदा चिरल्यानंतर लगेचच आपण मिरची, टोमॅटो आणि धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरणार आहोत. ते सगळं चिरून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्या पातेल्यात टाकून घेतल्यानंतर जे आपण कांदा टोमॅटो चिरून घेतले आहे ते पण त्या पातेल्यात टाकूया. त्यानंतर चवीप्रमाणे हळद, मीठ, थोडीशी जिरी आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालणार आहोत. माणसांच्या संख्येनुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये पाणी ओतून बॅटर व्यवस्थित पातळ होईल. जास्त पातळही नको आहे आणि जास्त जाडसरही नको आहे. अशा प्रमाणात आपण मिक्स करून घेणार आहोत. आता दुसरीकडे लगेच पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. त्यामध्ये तेल टाकूया म्हणजे ते चिकटणार नाही. पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे. आता आपण त्यामध्ये घावण्याचं जे बॅटर आहे ते टाकून घेऊया. ते टाकल्यानंतर व्यवस्थित सगळीकडे एकसारखं पसरवून घेऊया. व्यवस्थित हाय फ्लेम करायची आहे गॅसची आणि व्यवस्थित जोपर्यंत वाफा निघत नाही तोपर्यंत राहून द्यायचं. लगेचच साईडनी तेल टाकून कडा मोकळ्या करायच्यात आणि पलटी करून घ्यायची आहे. लगेच दुसऱ्या साईडने व्यवस्थित हलवून परत एक दुसऱ्या साईडने पलटी करणार आहोत आणि आपलं घावणे अशा प्रकारे तयार आहे. मस्त खोबऱ्याची चटणी घेऊया आणि टेस्ट करून बघूया. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करा आणि सांगा कशी झाली आहे ती. धन्यवाद.